आजची सकाळ राजकीय घडामोडींनी, सामाजिक आंदोलनांनी आणि मनोरंजनाच्या जगातील मोठ्या घोषणांनी गजबजलेली आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उपराष्ट्रपती निवडणुकीचा ज्वर चढलेला असताना नेपाळमधील तरुणाईने सोशल मीडियावरील बंदी विरोधात पेटवलेल्या जेन झी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. महाराष्ट्रात बंजारा समाजाने एसटी आरक्षणासाठी सरकारला थेट आवाहन दिले आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात आर्यन खानच्या बॅट्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजने केली आहे. याशिवाय बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि दुबईत सुरू झालेला भारत पाकिस्तान क्रिकेट महासंग्राम याच्या दिवसाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या बुलेटिनमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. उपराष्ट्रपती निवडणूक 2025 चुरशीची लढत आणि निकालाची उत्सुकता. आज 9 सप्टेंबर 2025 रोजी भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे B सुदर्शन रेड्डी यांच्यात मुख्य लढत आहे. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या मतदानात दोन्ही बाजूंच्या उमेदवारांचे भवितव्य ठरवले जाणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार राधाकृष्णन यांच्याकडे 436 मतांचे समर्थन आहे, तर रेड्डी यांच्याकडे 324 मते आहेत. ही निवडणूक केवळ आकड्यांची नाही, तर राजकीय ध्रुवीकरण आणि रणनीतीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या सर्व खासदारांना मतांचा अपव्यय टाळण्याचे निर्देशन दिल्याने प्रत्येक मत किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. दुसरीकडे BRS आणि BJDच्या 11 खासदारांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने इंडिया आघाडीसाठी ही मोठी अडचण ठरली आहे. संध्याकाळपर्यंत निकालाची घोषणा होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. नेपाळमधील जेन झी आंदोलन, सोशल मीडिया बंदीचे गंभीर परिणाम. नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर जेन झी तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनाने आता हिंसक रूप धारण केले आहे. या आंदोलनात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून 300हून अधिक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे गृहमंत्री रमेश लेखक यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे. हे आंदोलन केवळ सोशल मीडियावरील बंदीपुरते मर्यादित नाही, तर नेपाळमधील वाढता भ्रष्टाचार आणि घराणेशाही म्हणजेच नेपोटिझम यांसारख्या गंभीर प्रश्नांविरोधात तरुणाईचा हा उद्रेक आहे. सरकारने आंदोलन दाबवण्याचा प्रयत्न केला, पण युवा शक्तीच्या दबावामुळे त्यांना अखेर सोशल मीडियावरील बंदी उठवावी लागली. पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे, तर संयुक्त राष्ट्रांनी या हिंसाचाराची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. या घटनेने हे सिद्ध झाले आहे की आजच्या युगात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबणे सोपे नाही. बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी एल्गार. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा समाजानेही एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी जोर धरली आहे. बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असा असल्याने मराठा समाजाला जसा या गॅजेटचा फायदा झाला तसाच आपल्यालाही व्हावा अशी त्यांची भूमिका आहे. सध्या NTA प्रवर्गात असलेला हा समाज आपल्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा देत आहे. यासाठी नांदेड आणि मुंबईत महत्त्वाच्या बैठका झाल्या आहेत. या मागणीमुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून आरक्षणाचे राजकारण आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे. आर्यन खानची बॅट्स ऑफ बॉलिवूड. बॉलिवूडमध्ये नवा प्रयोग. शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शन क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. त्याच्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रोजेक्ट म्हणजेच बॅट्स ऑफ बॉलिवूडचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. येत्या 18 सप्टेंबर पासून ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे यात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे 3 मोठे सुपरस्टार पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. गेल्या 35-40 वर्षात असा प्रयोग कोणीही यशस्वी केला नव्हता. त्यामुळे ही मालिका एक ऐतिहासिक घटना ठरू शकते. ट्रेलरमध्ये SS राजमौली, करण जोहर आणि आर्यन खानची आई गौरी खान सारख्या अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा कॅमिओ देखील पाहायला मिळतो. ही मालिका एक नवख्या स्टारचा बॉलिवूड प्रवासावर आधारित असून ती मेटा ह्युमरने भरलेली आहे.
बिहार निवडणूक 2025 बेरोजगारीचा मुद्दा की जातीपातीची राजकारण? ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये होणारी बिहार विधानसभा निवडणूक केवळ राज्याचा पुढील मुख्यमंत्री ठरवणार नाही, तर भारताच्या राजकीय भविष्याची दिशाही निश्चित करेल, असे जाणकारांचे मत आहे. नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 20 वर्षांनंतर सत्ता कमकुवत झाली असताना तेजस्वी यादव आरजेडी आणि राहुल गांधी काँग्रेस यांनी निवडणुकी रणधुमाळीत उडी घेतली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत 51.2% मतदारांना बेरोजगारी हा सर्वात महत्वाचा मुद्दा वाटतो, ज्यामुळे पारंपरिक जाती आधारित राजकारणाला आवाहन दिले जात आहे. तेजस्वी यादव मुस्लिम यादव एकीवर भर देत आहे, तर राहुल गांधी बेरोजगारीवर लक्ष केंद्रित करत आहेत. दुसरीकडे एनडीए मध्ये जागा वाटपावरून वाद सुरू आहेत. ही निवडणूक बिहारच्या राजकारणाशी एक नवी गाथा लिहिणार आहे, ज्यात जुने समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे. आशिया चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम सुरू. 17व्या पुरुष T20 आशिया चषक आज 9 सप्टेंबर 2025 पासून UAE मध्ये सुरू झाले आहे. एकूण 8 संघ विजेतेपदासाठी लढत आहे. ही स्पर्धा 2026 च्या T20 विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून खूप महत्त्वाची मानली जाते. 8 वेळा विजेतेपद मिळणारा भारत जो गट विजेता आहे, तो गट अ मध्ये पाकिस्तान, UAE आणि ओमानसह आहे, तर गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत. प्रतिष्ठित भारत पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री 8 वाजता होणार आहे. हा गट टप्प्यातील सामना प्रचंड उत्साह निर्माण करेल आणि दोघे संघ सुपर 4 टप्प्यात म्हणजे 21 सप्टेंबर रोजी किंवा अंतिम सामन्यात 28 सप्टेंबर रोजी पुन्हा भिडण्याची शक्यता आहे. अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे राजकीय तणाव असताना बीसीसीआयचे बहुपक्षीय स्पर्धामध्ये सहभागाच्या धोरणानुसार हा सामना होणार आहे. चाहते या तीव्र संघर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे, ज्यात रोमांचक क्रिकेटची हमी आहे. तर प्रेक्षकांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला आजच्या बुलेटिन बद्दल काय वाटते? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल्ड MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.